मला खरं सांगा सर, मुलांना मला खरं सांगा, इकडे बघा, तुम्ही टाळ्या कशा करता वाजवल्यात? याच्याकरता आणि याच्याकरता वाजवल्या असतील तरच हे चालेल, हे लक्षात ठेवा. मी फक्त 10 मिनिटं बोलणार आहे, पण 10 मिनिटात तुम्ही इकडे का आलात, मगाचपासून आपण ज्या ज्या गोष्टी ऐकतोय त्यानुसार तुम्हाला संभ्रम होते, तुम्ही एकमेकींची गप्पा मारत होतात. मागच्या एकीने तर मला मस्तपैकी टोमणा मारला, मी तिच्याकडे हळूच मागे वळून बघितलं, तिला पण बरं वाटलं, मला पण बरं वाटलं. पण लक्षात द्या, आपल्याला हसायलाही वेळ नाही. परीक्षा 1 मार्चला आहे, बरोबर ना? हो की नाही? तोंडी परीक्षेत उत्तर दिल्याशिवाय मार्क मिळत नाहीत. तशीच मला उत्तर दिलं तरच सांगतो तुम्हाला पेपर चांगला जाईल. उत्तर द्याल नक्की? मूळ मुद्दा तिकडेच आहे. आपण कंटाळलो की आपण शेजारच्या मुलीशी बोलायला लागतो. येस और नो? पण जर तुमचे आई वडील तुम्हाला कंटाळले तर सणसणीत देतात, बोलायची बंदी येते. येस और नो? इकडे विचार करा. जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल. तिकडे चाललंय, याने केलं तर मी काय करू शकत नाही. आता उठतील ना, त्यांच्याकडे लक्ष द्या, या माणसाला जबाबदार धरायचं. महत्वाचा मुद्दा, तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायला आवडतो? खोटं बोलायला चालत नाही. माझ्यासारख्या माणसाला मला अभ्यास करायला कधी आवडला नाही. तुमच्यापैकी पण अर्ध्या मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, किती हुशार असलो तरी. परंतु अभ्यास करून मार्क मिळतात आणि आई वडील चांगले कपडे देतात, आई वडील सगळ्या चांगल्या गोष्टी देतात, लोक आपल्याला चांगलं म्हणतात आणि आपल्याकडे रिस्पेक्टने बघतात, म्हणून आपण अभ्यास करतो. येस और नो? मग आवडतो कसा काय? आवडत नाही. हा, अभ्यास कसा करायचा हे ज्यांना कळतं त्यांना लोक चांगले म्हणतात आणि लोकांनी चांगलं म्हटलं की अभ्यास आवडायला लागतो. अभ्यास आवडायला लागला की अभ्यासात मजा यायला लागते. अभ्यासात मजा यायला लागली की अभ्यास कळायला लागतो. अभ्यास कळायला लागला की आपण चांगला पेपर सोडवतो, चांगली उत्तरं देतो आणि प्रत्येक टीचरना आपण हवे वाटतो. येस और नो? आणि त्याला म्हणतात आनंद. म्हणून अभ्यासात जर आनंद नसेल तर अभ्यास करू नका. अभ्यासात जर आनंद नसेल तर अभ्यास करू नका. कारण एकच, जे आनंदाने करता येतं तेवढंच करण्याकरता आपण जन्माला आलेलो आहोत. जे जमत नाही, आनंदाने करता येत नाही, ते करू नका. अगदी पूजा सुद्धा, धर्म सुद्धा हेच सांगतो, तो कोणताही धर्म असू दे. प्रत्येक धर्म हेच सांगतो की तुम्हाला जे आनंदाने करावं असं वाटतं ते करा. बरेच लोक सांगतात, म्हणजे बऱ्याच लोकांना चोरी करावीशी वाटते, ते आनंदाने करतात. नाही, त्यांना चोरी करावीशी वाटत नाही, त्यांना दुसरा मार्ग माहिती नसतो म्हणून त्या चोरी करतात. त्यावेळेला त्यांना त्यात आनंद मिळतो, कारण मिळकत मिळते तिकडे. शिक्षा घेताना ते आनंदी नसतो. येस और नो? अभ्यास केल्यानंतर मार्क मिळाले नाहीत तर तुम्हाला वाईट वाटतं आणि तुम्हाला शिक्षा मिळते. अभ्यास करून सुद्धा आई वडील तुम्हाला दोष देतात. येस और नो? फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही त्यावेळेला आनंदाने अभ्यास करत नाही. आई मागे कटकट करते म्हणून अभ्यास करतो, म्हणून प्रश्न येतो. लक्षात ठेवून द्या, इकडे येणारे प्रत्येक शिक्षक, माझ्यानंतर बहुतेक 2 ते 3 शिक्षक येणार आहेत. किती येणार आहेत सर? 3 शिक्षक येणार आहेत. ते 3 शिक्षक त्यांचा विषय समजावून देणार आहेत. मला विषय समजावून देता येत नाही. मी मुलांना सांगतो, मी उभा राहिलो की वया बंद करायच्या, पेन्सिल आणि पुस्तक बाजूला ठेवायचं, डोकं उडं ठेवायचं, माझ्यासारखं करायची गरज नाही. पण तुम्हाला एक सांगतो, आजपासून तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये डेअरिंग यायलाच पाहिजे. डेअरिंग म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट करावीशी वाटते ते करता येण्याची ताकद, समजावून सांगण्याची ताकद, प्रत्येकाला मांडण्याची ताकद. जर एखाद्या मुलाने मुलीची बंकस केल्यानंतर सणसणीत कानाखाली मारण्याची ताकद. त्याच वेळेला तुम्ही चुकीचे आहात की बरोबर आहात हे स्वतःला विचारण्याची सुद्धा ताकद. ती जेव्हा ताकद तुमच्याकडे येईल ना, त्यावेळेला तुम्हाला, मगाशी सरांनी जसं सांगितलं, तुम्हाला पर्सेंटेज किती मिळणार हे विचारणार नाही, परंतु पर्सेंटेज तुम्हाला नक्की चांगले मिळणार. कारण ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे त्यात तुम्हाला पर्सेंटेज मिळणार. मी आज तुम्हाला जाताना, मी आज 10 मिनिटं बोलणार आहे, आता 10 मिनिटं बोलणार आहे, परंतु 6 वाजेनंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास बोलणार आहे. 1 ते 1.5 तासात तुमचं अख्खं तुम्हाला मी खरंच सांगतोय, पुढच्या 1.5 महिन्याचं जो अभ्यास आहे तो वर्षभरात जो अभ्यास झाला नाही तेवढा पूर्ण होईल आणि तुमचं पर्सेंटेज किमान 10 ते 20%. काही मुलांचं जर व्यवस्थित मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट अवलंबली तर 20 ते 30% पर्यंत पर्सेंटेज वाढेल.
80% मुलांचे 92 आणि 93%, 95%, काही मुलं तर बोर्डात आलेली होती. आता बोर्डात येणं मुलांचं बंद झालेलं आहे, कारण ते डिक्लेअर केलं जात नाही. परंतु 100% सांगतो की मी जे सांगतो ते ऐका. पहिली गोष्ट ऐका, मला आजपासून कोणी किती काही सांगू दे, टकलू म्हणायला शिका. मला टकलूच म्हणायचं. लक्षात ठेवून द्या, टकलू म्हणायचं एकमेव कारण की माझ्या सगळ्या पिल्लांना मी सांगतो, ज्यांना मी माझ्या मुलांसमान मानतो त्यांना मी पिल्लू म्हणतो, त्या पिल्लांना सांगतो मला टकलू म्हणा. बरीच मुलं मला फोन करून टकलू, नमस्कार, गुड मॉर्निंग असंच सांगतात. ते ज्या दिवशी तुम्ही बोलायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं डेअरिंग वाढलेलं असेल, अभ्यासाचा स्पीड वाढलेला असेल. कारण एकच की आतून जी भीती, अनामिक भीती असते ती एक टकलू बोलून निघून जाते. अगदी आई वडिलांना पण सांगायला हरकत नाही, टकलू मी त्यांना बोलते याचं कारण असं की त्यांना विचारा. परंतु माझ्या पिल्लांना मात्र सांगतो, माझ्या ज्या छोट्या मुली आहेत, ज्या 10वीच्या मुली आहेत, त्या मुलींना स्पेशली सांगतो, जर फोन मलाही फोन करायचा असेल तर आई वडील किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण बरोबर असतानाच फोन करायचा. माझ्यावर विश्वास आणि अविश्वास आहे म्हणून नाही. तर आपल्याला एक चांगली सवय असायला हवी. कारण सध्या फोन कुठे टॅप होतो, तुमचे अर्थ वेगळे काढले जातात, तुमचा फोन कोणाकडे तरी जातो आणि तुम्हाला परत त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून माझ्याशी बोलताना सुद्धा तुम्हाला जर सवय लागली तर आयुष्यात परत कधी येणार नाही. तरी जर कोणी तुम्हाला त्रास दिला, माझी जबाबदारी, 100% माझी जबाबदारी. मी बोलताना तुम्हाला नक्की लक्षात दिलं, हिंमत आहे कोणाची माझ्यासमोर वरायची? काय काय मुलं एकदम गप्प हल्ली ना, मला कळत नाही, मुंबईत ना मुलं गप्प आणि मुले बंबाबंब करतात. काय प्रकार आहे हा? चालणार ना?